ज्यावेळेस ही सगळी मोहीम सुरू होती, फायरिंग सुरू होती, त्यावेळेस कुठला अवघड प्रसंग? हां, नक्कीच. माझा एक पार्टी कमांडर होता. हं, पार्टी कमांडर इज बेसिकली एखाद्या प्लॅटूनचा कमांडर असतो C60च्या. त्याच्या हाताला गोळी लागली होती, छातीला गोळी लागली होती आणि त्याच्या समोरच बेसिकली तेलतुंबडे आणि त्याची 13 जणांची एक त्याची तुकडी होती. बेसिकली त्याची प्रोटेक्शन गार्ड होता. त्याच्या प्रोटेक्शन गार्डमध्ये LMG होती. LMG रायफल. LMG इज लाईट मशीन गन. हं, हं. आणि लाईट मशीन गनने तो फायरिंग करत होता. आपला जवान जो आहे तो इंजोर्ड होता. एका झाडाच्या पाठीमागे तो आड घेऊन बसला होता. तिथून फायरिंग करत होता. त्याला 2 गोळ्या लागल्या होत्या. हं, हं. आणि त्यानं वायरलेसवर कॉल दिला की सर यहाँ पे बहुत फायरिंग चल रही है. आणि कंटिन्युअसली आवाज चालू आहे फायरिंगचा. आणि तिथं थोडंसं अवघड चाललं आहे आम्हाला. हं, हं. तर मी त्याला म्हणलं की तू रिट्रीट कर, काही प्रॉब्लेम नाही. विल रिग्रुप अँड पुन्हा एकदा आपण रेड करू. हां. हं, हं. त्यावेळेस तो म्हणला की नाही सर, सामने टारगेट है, यहाँ पे अपने को डटके रहना पडेगा. हं, हं. त्यावेळेस अजून आपण तिथे फोर्स पाठवली. तिथे मग हे 13 जण होते. 13 जणांना तिथं ठार करण्यामध्ये आपल्याला यश आलं. आपला जो जवान होता तो शेवटपर्यंत तिथे डटून होता. 2 गोळ्या लागून पण शेवटपर्यंत त्यानं तिथे लढाई दिली होती. शेवटी त्याला आपण सक्सेसफुली हेलिकॉप्टरने नागपूरला रवाना केलं. तिथं ट्रीटमेंट झाली त्याची आणि आता तो एकदम बरा आहे. एक हात त्याचा पूर्णपणे 100% चलत नाही, पण तो सध्या सुखरूप आहे. अच्छा. सर्व C16 आपले जवान होते? सगळे हीच तुकडी C16 होती की दुसरे पण पोलीस होते? नाही, हीच तुकडी होती. सो बेसिकली दिस वॉज अन ऑपरेशन कंडक्टेड बाय C60 जवान्स जे आपले गडचिरोलीचे आहेत. एरवी बघितलं की आपण पोलिसांच्या बंदुकी आता इकडे बघतो तर त्या वेगळ्याच असतात. त्यांचे खटके दबत नाहीत. तुमच्या हातात कुठल्या बंदुकी होत्या त्यावेळेस? तिथे वेगवेगळे बंदुका आपण कॅरी करतो. वी कॅरी AK-47s. आपण SLR कॅरी करतो. त्यानंतर एक SSG रायफल आहे ती कॅरी करतो. पिस्टल्स कॅरी करतो. त्याचबरोबर UBGLs कॅरी करतो. अंडर बॅरल ग्रेनेड लॉन्चर्स ज्याला म्हणतो आपण, ग्रेनेड्स कॅरी करतो. त्यामुळं पूर्ण युद्धाच्या तयारीनेच आपण युद्धाच्या ते यस यस पूर्ण आर्मीसारखं? यस यस. आणि आपले जवान त्यामध्ये एकदम म्हणजे एक्सपर्ट्स आहेत. अच्छा. C60चे जवान. सध्या C16 जी फोर्स तयार केलेली आहे तिच्यामध्ये किती आहे सध्या आपले पोलीस? आपल्याकडे सध्याचं एक्झॅक्टली मला सांगता येणार नाही, कारण आता मला ऑलमोस्ट 4 वर्ष झालेत गडचिरोली सोडून. पण ज्यावेळेस मी होतो त्यावेळेस आमच्याकडे 27 प्लॅटून होते. बेसिकली एका प्लॅटूनमध्ये रफली 25 ते 30 जण असतात. सो 800 ते 700 ते 800चा फोर्स तिथे असतो. आणि त्याचं कामच हे आहे की पिन पॉईंट सर्जिकल ऑपरेशन्स, इंट बेस्ड ऑपरेशन्स, इंटेलिजन्स बेस्ड ऑपरेशन्स करणे. हे फक्त जंगलात फिरवून यायचं नाही आहे. इथे नक्षलवादी आहेत आणि इथे ऑपरेशन करणं गरजेचं आहे. त्यासाठीच ती फक्त फोर्स बनवलेली आहे. आज आपण बोलतोय तर एक एक गुड न्यूज आहे की 37 नक्षलवाद्यांनी छत्तीसगडमध्ये समर्पण केलेलं आहे. बरोबर. शस्त्र खाली ठेवलेले आहेत. बरोबर. आताच काही दिवसांपूर्वी हिडमाचं हत्या झाली राईट. चकमकीमध्ये, आणि काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते संविधान घेतलेलं आहे भूपती यांनी. राईट. तर प्रश्न असा आहे की तुम्ही मिलिंद तेलतुंबडे असतील किंवा हे नक्षलवादी असतील, यांना आधी तुम्ही सांगितलं होतं, कन्व्हिन्स केलं होतं, म्हणजे करायचा प्रयत्न केला का की तुम्ही आत्मसमर्पण करा, असं होऊ शकतं? हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे जो भरपूर वेळेस फोकस केला जात नाही. महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जेवढी कायनेटिक पॉलिसी जी आहे, म्हणजे सशस्त्रपणे नक्षलवादाशी लढणे, ही जी पॉलिसी आहे ही तर चांगलीच आहे, त्यामध्ये काही वाद नाही आहे. वी आर डुईंग व्हेरी गुड कम्पेअर्ड टू अदर स्टेट्स. पण जी सरेंडर पॉलिसी आहे ती एवढी चांगली आहे सध्या की त्याच्यावर आणि फार कमी फोकस केलं जातं. आपण ज्यावेळेस एखादा नक्षलवादी आहे त्याला सरेंडर करायचं, लेटस आहे, तो 15व्या वर्षी नक्षलवादमध्ये भरती झाला, तिथे 15-20 वर्ष राहिला आणि आता त्याला कळालं की याला काही पुढे मार्ग नाही आहे आणि त्याला आता सरेंडर करायचं. त्यावेळेस त्याच्या दृष्टिकोनातून विचार करणं गरजेचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल त्याच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, त्याच्यापर्यंत मेसेज पोहोचवणं गरजेचं आहे की तू सरेंडर कर बाबा, तुला काही केलं जाणार नाही. त्यासाठी आम्ही एवढे प्रयत्न करतो, म्हणजे आपण त्यांच्या नातेवाईकांना भेटतो, त्यांना त्यांच्या सणाच्या दिवशी, जे ट्रायबल जनता आहे त्यांच्या सणाच्या दिवशी जाऊन त्यांना कपडे लत्ते सगळं घेऊन जातो त्यांच्या घरी. SP जातो स्वतः त्यांच्या घरी, त्यांना लेटर देतो की तुम्ही तुमच्या मुलाला सरेंडर करायला लावा, आम्ही तुमच्या मुलाची जीवाची खात्री मी देतो, स्वतः देतो. अशा टाईपचे फॅमिली थ्रू मेसेज, फॅमिलीपर्यंत पोहोचतो, फॅमिली थ्रू मेसेज जातो. त्यानंतर नक्षलवादी जे जंगलात राहतात ते काही TV बघत नाहीत, सोशल मीडिया बघत नाहीत, मग त्यांच्यापर्यंत स्वतःचा आवाज कसा पोचवायचा, त्यासाठी आकाशवाणीची मदत घेतो. आकाशवाणीवर इंटरव्ह्यूज घेतले जातात सरेंडर्ड नक्षल्सचे, की तुम्ही सरेंडर झालात आता,
तर तुम्ही सांगा आता तुम्हाला कसं वाटत आहे, तुम्ही काय करत आहात, तर ते सांगतात आकाशवाणीवर. हम्म. आणि अनेक वेळेस नक्षलवादी ते ऐकतात, आणि नंतर त्यांचं पण मग त्यांचं मन परिवर्तन होतं, ते येऊन सरेंडर करतात. गोंडी भाषेमधून आपण त्यांना आकाशवाणीवरून सांगतो, कारण तिथे मराठी किंवा हिंदीमध्ये जास्त बोललं तुम्ही जात गोंडी नाही. शिकलात? नाही नाही नाही, मला गोंडी नाही येत. ना माडिया येते. 2 लँग्वेज तिथं बोलल्या जातात, गोंडी आणि माडिया. पण हा म्हणजे काही शब्द मला कळायचे तिथे ज्यावेळेस, कारण 2 वर्ष मी तिथे राहिलेलो आहे. तर गोंडी भाषेमधून आपण प्रचार करतो, जेणेकरून ते येऊन सरेंडर करतात. आपण पॅम्पलेट्स फेकतो. आपल्याला माहिती आहेत की नक्षलाइट्स या रूटने जात असतात, त्या रूट्सवर आपण पॅम्पलेट्स ठेवतो बरं. की कशा प्रकारे तुम्ही सरेंडर करायला पाहिजे, कारण सरेंडर केलं तर तुम्हाला काय काय भेटेल. आणि आणि मी तुम्हाला 100% सांगतो की महाराष्ट्रामध्ये त्यांना जे जे प्रॉमिस केलं जातं ते त्यांना भेटतं, दिलं जातं. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्सअप आहे. वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.